बेलापुर विधानसभा से एनसीपी शरद पवार तथा महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संदीप नाइक के चुनाव प्रचार के मद्देनजर सीवुड पूर्व में महिला जिलाध्यक्षा सलूजा सुतार के नेतृत्व में ज्येष्ठ नागरिक विरंगुड़ा केंद्र में विभाग की महिलाओं को महिला सक्षमीकरण के तहत विशेष मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया, जहां बड़ी संख्या में मौजूद महिलाओं को मार्गदर्शन करने यहां उम्मीदवार संदीप नाइक की पत्नी कल्याणी नाइक विशेष रूप से उपस्थित थी। साथ ही मौजूद थे पूर्व नगर सेवक संदीप सुतार, एनसीपी शरद पवार गुट की नवी मुंबई जिला उपाध्यक्षा मंजुळा पिपाळिया, जिला उपाध्यक्षा सायरी गोड़े और तमाम महिला पदाधिकारी। महिला केवल घर और परिवार नहीं तो खुद चाहे तो दुनिया पर अपना प्रभुत्व बना सकती है और इसी दिशा में मान्यवरों ने मौजूद महिलाओं का मनोबल बढ़ाया। कल्याणी नाइक ने सलूजा सुतार के नेतृत्व में आयोजित इस उपक्रम की सराहना करते हुए कहा कि बेलापुर विधानसभा में मौजूद महिलाओं के उत्थान के लिए संदीप नाइक ही योग्य विकल्प है। आज मला इथे सलूजाताईंनी बोलवलं, आज इथे एवढ्या प्रमाणात महिला उपस्थित राहिल्या, त्यांचा मी धन्यवाद करते। आज खरं तर महिला सक्षमीकरणचा आपण विषय घेतला आणि कसे त्यांना पुढे बचत गट आहेत, रोजगार जे पुढे येणार आहे त्यांचं आपण इकडे मार्गदर्शन घेतलेलं आहे। खरंच आपल्या महिला खूप उत्स्फूर्त आहेत आणि सगळ्यांना जर बघितलं तर मोस्टली सिनियर सिटीजन आहेत, पण त्यांच्यामध्ये देखील ही शक्ती जी आहे, नारी शक्ती जी आपण बोलतो, ही आज इथे पाहायला मिळाली आहे। आणि जसे आपले कॅन्डिडेट आहेत संदीपजी नाईक साहेब, त्यांचे काम आपण इथे सांगितलं सर्वांना आणि त्याचं कामाची जी पद्धत आहे, जी कौशल्य आपण त्या कामामध्ये बघतो, तसं अभ्यासू आहेत, तसं सर्वांचं मत घेऊन चालणारे आहेत आणि सर्व महिलांचा सन्मान मान असं करून कोणालाही अपशब्द करून न बोलणारे असे आपले उमेदवार आहेत। तर सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की बाबा महिला तर ह्या आपल्या सगळ्या संदीपजी नाईक सोबत, आपल्या भावासोबत त्या पाठीशी राहिलेल्याच आहेत, पुढेही राहतील आणि त्या सगळ्यांना आपल्या घरी पण सांगतायत। आणि नक्कीच सलूजा ताई ज्या आहेत हे आपले जुने संबंध आहेत आणि आपल्या नेहमीच चांगल्या कार्यकर्ता आहेत, त्यांचा सपोर्ट असल्यावरती मला वाटतं इकडे तर आपल्याला काही चिंता नाही। तर नक्कीच येत्या 23 तारखेला भरघोस मतांनी आम्ही विजयी होणार, याच्यामध्ये काही शंका नाही। रिस्पॉन्स म्हटलं तर प्रत्येक घराघरामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा महिला हेच म्हणतात किंवा जे भाऊ आपले तिकडे भेटतात ते असंच म्हणतात की बाबा आम्हाला माहिती आहे, आम्हाला हे तुम्ही डोर टू डोर यायची सुद्धा गरज नाही, इकडे आम्हाला सांगायची सुद्धा गरज नाही, आम्हाला जावं लागतं कारण आम्हाला चिन्ह हे घरी घरी पोचवायचं आहे। लोकांमध्ये थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळे आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह सगळीकडे डोर टू डोर घेऊन जायचं आहे आणि म्हणून आम्ही प्रचार तेवढा करतोय। नाहीतर मला गरज अशी वाटत नाही, सगळेजण असंच बोलतात की बाबा तुम्ही यायची देखील गरज नाही, आम्हाला माहिती आहे मॅडम, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।